हा व्लॉग ना लग्नाला जायच्या आदल्या दिवशीचा आहे, पण मला तो अपलोड करायला थोडासा लेट झाला. तर काय नाही, मस्त अशा सकाळची रोजची कामं केली आणि मस्त अशी निवांत मी बसले होते. तर यांनी म्हटले चल पाणी आणायला जाऊ, कारण प्यायचं पाणी संपलं होतं. मग तेच आणायला आम्ही गेलो होतो. मग यांनी आणि मी उन्हामध्ये गेलो होतो पाणी आणायला. दुपारचं ऊन खूप लागतं माहितीये का. त्याच्यानंतर रेडी वगैरे झाले होते, कारण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. बाहेर म्हणजे आम्ही निघालो होतो पिंपरीला, थोडंसं मोबाईलच्या दुकानामध्ये थोडंसं काम होतं आणि मला बाकीच्या गोष्टी पण घ्यायच्या होत्या, ज्या की लग्नामध्ये लागणार आहेत किंवा लग्नामध्ये वेअर करण्यासाठी लागणार आहे त्याच्यामुळेच गेलो होतो. पण म्हटलं चला पिंपरीमध्ये आलोय तर काहीतरी खाऊया. मग खायचे दुकानं भरपूर शोधले, पण तिथे आम्हाला फक्त पाणीपुरीचं एकच दुकान दिसलं. तर म्हटलं चला बाबा पाणीपुरी तर टेस्ट करून बघूया पिंपरी मधली कशी लागते. तर मग काय यांना आणि मला मस्त पाणीपुरी घेतली होती आणि टेस्ट करून बघितली तर एवढी डेंजर लागत होती ना, मला वाटलं ते गाड्यावरची पाणीपुरी खाल्लेली परवडली, पण दुकानामध्ये नाही, वेगळीच लागत होती. उलटी येत होती मला ती पाणीपुरी, गिळत पण नव्हती. त्याच्यानंतर काय पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि या पिल्लाला घेऊन आम्ही मस्त फिरत होतो इकडून तिकडे. पण याला जिथे जाईल तिथे मस्ती करावीशी वाटते. त्याच्यानंतर मला बांगड्याचा सेट घेतला होता, कारण लग्नासाठी खरेदी करायला पण आले होते ना. मग आईला चप्पल वगैरे घेतली होती, आद्विकला गाडी घेतली आणि घरी निघालो होतो. आद्विक बघितलं का आरशातून मला ना बोलत होता. मग घरी गेल्यानंतर आईला मस्त चप्पल दाखवली. आई नको बोलत होते अशी चप्पल, कारण त्यांनी अशा प्रकारची चप्पल कधीच वेअर केली नाही. पण म्हटलं छान आहे, माझी चॉईस आहे, वेअर करा, छान वाटते. कारण आत्ताच हाऊस करायला भेटती, नंतर या सगळ्या गोष्टी भेटल्या तरी पण घालता येत नाहीत किंवा वेअर करता येत नाहीत. त्याच्यामुळे मग त्यांनी ठेवली. त्याच्यानंतर संध्याकाळी जावा बसलो होतो बांगड्या सेट करत, म्हणजे कोणत्या बांगड्या वेअर करायच्या, काय करायचं, तर तेच चाललं होतं आमचं डिस्कशन. तर मस्त असं बसलो होतो गप्पा मारत, एवढा मोठा पसारा काढून बसलो होतो. त्याच्यानंतर काय आमची परी असा मेकअप करत बसली होती माझा, म्हणजे आमच्या परीला बघितलं ना मला माझं लहानपण आठवतं. मी पण असं कोणाचा पण मेकअप करत बसायचे. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. चला बाय.